बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर अवलंबून आहे। आज इथे देवीची पूजा केली जाते, पण मुलीची हत्या आणि अन्याय मुलीवर होत आहे, म्हणून आम्ही छोटासा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर आमचा कार्यक्रम असा आहे, मुली वाचवा आणि मुली शिकवा। हे का होत आहे ना मॅडम हातवारे कर। हे का होत आहे हे का होत आहे हे कशासाठी 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 होत आहे। डॉक्टरकडे जाऊन आलात का? नाही, अजून चेकअप बिकअप काय केलेला नाही आहे, फक्त तुमच्या कानावर घातलं। तुम्ही डॉक्टरांकडे जा, चेकअप करा, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आनंदात राहा। डॉक्टरांकडे जा आणि चेकअप करून मी 2 दिवसांनी तुम्हाला परत भेटायला येते। पुढे काय हो तिकडे सकाळी ऐकलं का, अंगणवाडीची बाई आली होती, आपल्या सुनबाई, तिला बाईला बोलले तुम्हाला 3 महिने झाले पण आपल्याला घरात काय माहिती नाही, तर आपला मुलगा संध्याकाळी आल्यावर त्याच्यावर काय ते बोलायचे की तुम्ही 2 शब्द बोला। तुझ्याबरोबर काय बोलली नाही का ती? नाही माझ्यावर काही बोलली असू नका पाणी आज जरा दबून आलं। आज ऑफिसमध्ये भरपूर काम होतं। निकिता कुठे गेली, पोरी कुठे गेल्या? अभ्यास करत होता, मुलींचा अभ्यास घेते। जरा बाबांशी बोलायचे, बोल बाबा। काय झालं बाबा, काय सांगायचं तुम्हाला? तुझ्या बायकोला शिकव, तुझ्या बायकोला शिकव। आपल्याला आता मुलगा हवा पाहिजे, आहे, मुलगा मला पाहिजे। वंशता पाहिजे, हो, माझ्या घराला वंश त्यामुळे पाहिजे। आता चेकअप करण्यासाठी तुझ्या बायकोला तयार कर आणि समजून सांग। तेव्हा आपण आणि डॉक्टरकडे मुलगी असते तर जाऊया। नको आहे, मुलगी नको आहे, तेव्हा चेकअप करण्यासाठी तुझ्या बायकोला तयार कर, मग आपण जाऊया। आपण काय करू? निकिता, हे निकिता, तू आईला सांगितलं नाही का? आई काय काय करणार, कामाच्या व्यापामध्ये काय सुचतच नाही। सांगायचं होतं नाही का? आता राहू दे, आता त्यांना कळलंय ना, आपण सांगू। जाऊ दे, आता उद्या मी सुट्टी घेतो, आपण उद्या डॉक्टरकडे चेकअपला जाऊया। हे का होत आहे हे कशासाठी होत आहे? का होत आहे हे कशासाठी होत आहे 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 का होत आहे हे कशासाठी होत आहे। निकिता, चल आवरलं का? हो, आवडलं। आईला सांग। आई बाबा, मी डॉक्टरकडे जाऊन येतो, मुलींना आणि मुलींकडे लक्ष दे। मनोज, सांगितलेलं लक्षात ठेव, डॉक्टरांना तसंच सांगेल। हो बाबा, सगळं आहे। नमस्कार डॉक्टर। नमस्कार, माझी मिसेस। काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय नाही डॉक्टर, 2 महिने झालेले आहेत, आम्ही चेकअपसाठी आलेलो आहे। तुम्हाला काय त्रास वगैरे का आहे का? उलट्या वगैरे तुम्हाला काय होतात का? नाही, काही त्रास होत नाही आहे, उलटे जरा मळमळल्यासारखं होत आहे, बाकी काय नाही। आहार वगैरे व्यवस्थित घेतात का तुम्ही? हो, बरं निकिता, तू 2 मिनिटं बाहेर बस, मी जरा डॉक्टरांसंग बोलतो। हां डॉक्टर, जर तुमच्या संग मला बोलायचं आहे। हां, बोला। मला पहिल्या 2 मुली आहे आणि आता मी प्रेग्नंट आहे, तर मला आता मुलगा हवा आहे, 2 मुली नको आहे। तुम्ही काय करू, तुम्ही काय म्हणजे तिथं काय करता का नाही तुम्ही? ॲबॉर्शन वगैरे मी तसं करू शकत नाही, किंवा सोनोग्राफी करायची म्हटली ना तरी पण तसं मी नाही. करा ना डॉक्टर, तेवढं नाही, मग जेवढा पैसा लागेल तेवढा की माझ्या आईबाबांचं पण म्हणणं आहे, म्हणजे असं वारस पाहिजे त्यांना। आम्हाला म्हणजे कायद्याने सोनोग्राफी करणं किंवा मुलगा किंवा मुलगी करा ना, मी तुमच्या पाय सांगणं पडते हे डॉक्टर, आम्ही तुमच्या पाय। कायद्याने आणि मी कोणाला सांगणार पण नाही, ह्या कानाची त्या कानाला खबर देणार नाही। तुम्ही ऐकून घ्या, मी कायद्याने हा गुन्हा आहे, सोनोग्राफी करून मुलगा किंवा मुलगी सांगणं नाही डॉक्टर, तेवढं करावं डॉक्टर, मी कोणाला नाही सांगणार, मी तुम्हाला जेवढे लागेल तेवढे देऊ पैसा, करा काहीतरी हो डॉक्टर। ठीक आहे, मला आपण पहिल्या काहीतरी 2 करू, त्यांना बोलून घ्या, आपण त्यांच्यासोबत निकिता, हे जरा सोनू बघ। ठीक आहे, त्याला आपण आतमध्ये जाऊया, सोनोग्राफी करू। कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मुलगी आहे। काय? 3री पण मुलगी?
पण हो, तुम्हाला तुम्ही डॉक्टर अशी मी का सांगितलं ना बोलताय? डॉक्टर नाही मला तिसरी मुलगी नको असं बोलू नाही. नका. आपण इथे काही बोलू ना, आपण घरी जाऊया. डॉक्टरच्या नाही, दवाखान्यात नाही, नको. मला तिसरी मुलगी नाही बघितलं ना महागाई तेव्हा किती वाढली आहे मला तिसरी मुलगी नको नाही नाही, तुम्ही इथे काय बोलायचं नाही. डॉक्टर आम्ही येतो. सॉरी चला भांडू तुम्ही. नको तू घरी चल. का होत आहे हे कशासाठी होत आहे हे का होत आहे 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 हे कशासाठी होत आहे आई काय झालं काय म्हणाले डॉक्टर? तिसरी पण मुलगी अरे 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 देवा देवा देवा. काय माझ्या वंश मला मिळतच नाही का काय हे काय करता तुम्ही काय म्हणाली ती? काय आणि ही म्हणाली? एवढी भांडली मला तिथे नाही मला मुलगी हॉस्पिटलमध्ये. नकोय काय अहो, आई तुझं काय अशी म्हणणं काय आहे? बोलता? नाही, मला हे बघा नको. बाबा, मुलगी असली म्हणून काय झालं? नाही नाही, नाही पण मला मुलगी नको आम्हाला ना. मुलगी माझा नको एकटा मुलगा कमवून अहो, तुम्ही मुलगी तरी नकोच ऐका. अगं, पण मी तुला सांगितलं तुम्ही आई बाबांचं काय ऐकता? मुलगी आमचं आणि नाही मुलग्यामध्ये ऐकायचं. काही फरक आहे का? आता 2 मुली आहेत ना तुला, त्यांना काय कमी पडलंय का? तुला बाबा. कमी पडले. आता आम्हाला घराण्याला वारस नको का? एवढ्या इस्टेटीला वारस नको का आम्हाला? मग मुलगी पण वारस होऊ शकते. नाही, आम्हाला दोन्ही मुलगी जणांची वारस नको आहे. होऊ शकते. नाही, नको आहे. तुम्ही नको काय आहे ऐकत आम्हाला. नाही? नाही. तुम्ही तुमच्या मी आम्हाला पाया मुलगाच पडते, हवा. तुमच्याकडे भीक मागते, माझ्या मुलीला जन्माला येऊ द्या. नाही तुझं ठरवलेलं आम्ही का ऐकणार? हो, तुम्ही तरी ऐका. मुलगा आणि मुलगीमध्ये काहीच फरक नसतो. हे नाही आपलं नाही मुलं नाही आहे. नाही, तुझं ऐकलं जाणार नाही. आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? प्लीज, मी पाया पडते. आई बाबा पाया पडते. नाही. तुमच्याही मी पाया आम्ही जे पडते. ठरवू ते अजिबात नाही आम्ही जे ठरवू माझ्या ते मुलग्याला मुलगी नको आहे आम्हाला मुलगा हवाय. मुलगा आहे. हे का होत आहे कशासाठी होत आहे? हे का होत आहे कशासाठी होत आहे हे का होत आहे हे कशासाठी होत आहे हे का होत आहे हे कशासाठी होत आहे हे का होत आहे हे कशासाठी होत आहे आई हे आई मला मारू नको मला जगू दे मला या जगात येऊ दे हे मला सुंदर जग पाहू दे आई मला या जगात येऊ दे तू मला आई तू मला आणशील ना हे जग तू नाही आणल्याशिवाय मी कसं पाहणार आई मला नको मारू मला हे जग पाहायचं आहे आई मला हे जग पाहायचं आहे आता काही झालं ना बाळा तरी चालेल, मी सगळ्यांशी लढीन, पण तुला या जगामध्ये आणणार म्हणजे आणणार, काही होऊ दे. हो निकिता ताई आलात का तुम्ही हॉस्पिटलला जाऊन हो बाई, मी आलात खूप म्हणजे मला एवढं कालपासून टेन्शन आलंय ना, आलात म्हणजे खूप मला असं वाटलं की माझी मैत्रीण आली. टेन्शन घेऊ नका. डॉक्टर काय बोलले? हो काय सांगू, माझी सासू सासरे माझे मिस्टर म्हणताय? बोलतात की मुलगी त्या लोकांनी काल माझं सोनोग्राफी सोनोग्राफी केली, त्याच्यात मुलगा आणि मुलगीची चाचणी पण पण केली, आता- मला मुलगी आहे हे त्यांना कळलंय. आता एक मोठा गुन्हा आहे पण चेक मग ते करणं. लोक काय डॉक्टरांनी बोलतात कसं की केलं? गर्भपात करावा आणि मला गर्भपात करायचा नाही. बोलू ना त्यांना जरा, मी समजून बघते काय म्हणतात तर. काय झालं ताई, काय म्हणताय? काय नाही ग मला बाई मुलगा पाहिजे पण तुम्ही पण एक स्त्री आहात ना, मी मुस्लिम स्त्री धर्मात आहे पण तुमचं माझ्या काय घराला आहे? वारस पाहिजे ना मला पण तुम्ही एक स्त्री आहात म्हणून आज इथं आहात. तुम्हाला राखी बांधायला बहीण हवी असते, भावाला बहिणी म्हणून मुलगी हवी असते, आईला मुलगी आई हवी असते. मग ही मुलगी का नको तुम्हाला? पण मला दोन्ही पहिले आहेत ना पण मुली तुम्ही पण एक मुलगी आहात म्हणून ह्या बरोबर घरात आहे. आलात ना, तुम्ही तुमचं समजून घ्या ना म्हणणं तिला बरोबर पण. आहे. तिचं पण मन मला पण जरा नाही. समजून घ्या. माझी आता एवढी ताकद नाही की मला बास एवढ्या पण मला मुलगी पण दोघी घरांचा मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी ती वाट आहे दिव्यातली, ती दोघी घरी उजेड देऊ शकते, प्रकाश देऊ शकते. तुम्ही समजून घ्या. काय म्हणताय काय बोला काय बोलायचं मला काही काय नाही नाही आम्हाला ती बाई मान्य नाही आहे. आमच्या इस्टेटीला वारस पाहिजे. वारस मुली सुद्धा नाव नाही जे चालू काम शकत मुलं ना. करतात मुली ना. नाव नाही चालू शकत. सगळं तुमचं मान्य आहे मला, पण मुलं जे कामं करतात ना ते मुली सुद्धा करू शकतात. तुम्ही तर समजून घेऊ शकतात ना. तुम्ही त्यांचे मिस्टर आहात, तुम्ही आई काय बाबांना समजून- वारस हवं योग्य आहे, त्यांना वारस हवा आहे, पण तुमचीच मुलगी ना ती दुसऱ्याची आहे, तुमचीच मुलगी. आता मॅडम काय सांगतात नाही नाही अंगणवाडीच्या बाईंनी काय त्यांच्या बाजूने अंगणवाडीच्या बाईंनी काय समजून सांगितलं आपल्याला ती जगवणार आहेत का आपल्याला घरी असू दे बाबा, मी बाईंसंग बोलते. तुम्ही माझे डोळे उघडले, कान उघडले. मी माझ्या मुलीला जन्म देणार, मोठी करणार, तिला खूप मोठं म्हणजे मोठं हे शिकवणार. माझ्यावरती की आता तू माझ्या खुश आहे ना? आई आता बाबांचं खुश आहे ना? आपण आपल्या मुलीला जन्म देऊ, खूप मोठी करू.
आता खुश आहे ना तू? बेटी बचाओ, बेटी पढाओ.